नवनिर्वाचित अध्यक्षा राजश्रीताई शिरवडकर यांचं मनापासून अभिनंदन केलं आहे. दुपारी आज स्थायी समितीची निवडणूक होईल, तीही निर्विरोध होणार आहे. त्यामुळे त्याचेही अध्यक्ष प्रभाकर शिंदेजी यांना मनापासून शुभेच्छा देतो. महायुतीच्या चारही उमेदवारांनी जे फॉर्म भरलेले आहेत ते सुधार समिती आणि बेस्ट कमिटी यामध्येही बिनविरोध निवडणूक झालेली आहे. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. राजश्रीताईंनी कामाला सुरुवात देखील केली आहे. दुपारी आमची बैठक सुद्धा होणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये शिक्षण समितीचे काही विषय जे त्या हाताळणार आहेत या संदर्भातली आमची एक भूमिका ठरलेली आहे. काही विषय आम्ही ठरवलेले आहेत आणि मला असं वाटतं आजपासूनच त्या कामाला सुरुवात देखील करतील. सर, तुम्ही भाजपचे गटनेते आणि बघा, असं आहे की मी स्वतः बेस्ट कमिटीवरती काम केलेलं आहे. बेस्टची जी आत्ताची अवस्था आहे ही अवस्था काही एका दिवसात आलेली नाही. गेली 25-30 वर्ष या BSTला ज्यांनी चालवलं, BSTत ज्यांचे चेअरमन बसले, एकाधिकारशाही पद्धतीने चाललं, भूखंड देण्याचे प्रकार जे घडलेले आहेत किंवा मधल्या काळामध्ये जे काही प्रायव्हेटायझेशन झालं, यामुळे बेस्टची अवस्था आज अत्यंत हलाखीची झालेली आहे. आत्ता हळूहळू बेस्टमध्ये सुधारणा होते. मी मुंबईकरांना विश्वास देतो, बेस्ट ही आम्ही पूर्वपदावर आणणार. लहानपणी आम्ही जे बघायचो की बेस्टच्या बसमध्ये बसल्यानंतर एक वेगळा आनंद मिळायचा, तोच आनंद पुन्हा मिळेल याची आम्ही व्यवस्था करू. जी काही आज बेस्टची अवस्था आहे, ही बेस्टची अवस्था सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. बेस्टची अवस्था सुधारण्यासाठी तिकिटात दरवाढ देखील करण्यात आली होती, ती देखील उपयोगी आली नाही. आणि आता जर आपण पाहिलं तर जे कर्मचारी आहेत त्यांना देखील तितकंसं मानधन किंवा जे रिटायर झालेत त्यांना देखील त्यांची पेन्शन मिळत नाही. त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केलेत आणि इथून पुढेही त्यांना असं आंदोलनाचा हात्यार उपासावं लागेल असं त्यांची प्रतिक्रिया येते. आणि आता जर आर्थिक संकल्प जो येईल, बजेट येईल, त्यामध्ये असेल का असं काही तरतूद किंवा तुमच्याकडून काही बेस्ट वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले जातील का? नक्कीच. मी म्हणालो तसं बेस्ट ही मुंबईची ओळख आहे. बेस्ट आपल्या पद्धतीनं पुन्हा एकदा बेस्ट व्हावी म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. बेस्टला जी काही मदत करायची आहे ती करणार. पण मधल्या काळामध्ये हेही तितकंच खरं आहे की आज बेस्टची अवस्था ही तिथे झालेल्या भ्रष्टाचारामुळे ही अवस्था आज आलेली आहे. पहिल्यांदा बेस्टला भ्रष्टाचाराच्या विळख्यातनं बाहेर काढणं, तिथे कामामध्ये पारदर्शकता आणणं हे आमचं प्रमुख उद्देश असेल. आणि आज स्पष्ट करू इच्छितो, मुंबई महापालिकेकडून बेस्टला जी काही मदत करणं आवश्यक आहे ती सर्व मदत आम्ही करणार, सर्व मदत करणार. आणि मुळात त्या ठिकाणी कर्मचारी जे काम करतायत यातले जवळपास 90 ते 95% हे आपले मराठी बांधव आहेत. ज्यांनी मराठीच्या नावाने एवढी वर्ष राजकारण केलं त्यांनी बेस्टची अवस्था काय करून ठेवली असेल, तर आज निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याचे ग्रॅज्युएटीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत, ही आजची अवस्था आहे. त्यामुळे मराठी माणसाच्या नावाने जे भावनिक राजकारण एवढी वर्ष ज्यांनी केलं त्यांनी नेमकं बेस्टचं काय केलं हे मुंबईकरांच्या समोर आहे. हे बदलण्याचं काम आम्ही नक्की करू. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्याची ग्रॅच्युइटी, त्याचे पैसे वेळेवर मिळतील या स्तरापर्यंत बेस्टला नेऊन ठेवणं हे आमचं कर्तव्य आणि आम्ही ते करणार. मला असं वाटतं, मी बातमी देणाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. असं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि शिवसेनेचे नेते, मुख्य नेते, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी बसून भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, मुंबईचे अध्यक्ष असतील, शिवसेनेचे सर्व नेते यांनी बसून एक फॉर्म्युला ठरवलेला आहे. आणि त्या फॉर्म्युल्यानुसार आमचा महापौर बसला, त्यांचा उपमहापौर बसला आणि कामाला सुरुवात झाली. समित्यांचं देखील वाटप ज्या पद्धतीनं हवं होतं ते झालंय. आमचे 2 उमेदवारांनी फॉर्म भरला, त्यांच्याही 2 उमेदवारांनी फॉर्म भरला. कुठेही काही अडचण नाहीये, कुठेही काही ज्याला आपण म्हणतो एकमेकांशी विसंवाद हा प्रकार देखील नाहीये. पण या बातम्या कुठून येतात याचं आम्हाला देखील आश्चर्य आहे. आणि माझ्या दृष्टीने ह्यातला काही विषय असेल तर ते प्रदेशाचे नेते ठरवतील. महापौर पद निवडणूक होण्याच्या अगोदर जी काही चर्चा असेल ती ठीक आहे. आता तिथे उमेदवारांनी अर्ज भरला, ते निवडून आले, त्यांनी कामाला सुरुवात केली, आम्ही बैठका घ्यायला सुरुवात केली आणि तुम्ही बघू शकता की कामाची कशी धडाक्यात सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जर अशा कोणी बातम्या देत असेल तर मला असं वाटतं हा केवळ मनोरंजनाचा हेतू आहे, यापेक्षा अधिक काही नाही. म्हणजे 1.25 वर्षाचा कोणताही फॉर्म्युला नाही. म्हणजे महापौर पदे 2.5 वर्षासाठी ठरलेलं आहे. त्यांनी फॉर्म भरला, त्या कामाला लागल्या. हा 1.25 वर्षाचा फॉर्म्युला हा
फॉर्म भरण्याच्या अगोदर चर्चा झाली असती तर एक वेळ आम्ही मान्य केलं असतं. पण त्यावेळेला अशी काही चर्चा नव्हती आणि आता सुद्धा काही चर्चा नाही. त्यामुळे या बातम्या कोण देतंय याच्यावरची सुद्धा एकदा चौकशी समिती नेमावी लागेल. भविष्यात होईल असं काही? आत्ताच घाई करू नका, पण फार काही अशा बातम्यांवर विश्वास पण ठेवू नका, एवढंच तुम्हाला सांगतो.